नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 न्यूज ब्युरोची बालाजी जगतकर. परली वैजनाथ शहरातील सरस्वती नदी आणि बसवेश्वर कॉलनीलगतच्या नैसर्गिक ओढ्यावरील वाढत्या अतिक्रमणांविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी नागरिकांनी साखळी 8 जूनपासून सुरुवात झाली आहे. याबाबत नगर परिषदेला पूर्वसूचनाही देण्यात आली आहे. मात्र नप प्रशासनाकडे या साखळी उपोषणाकडे पाठ फिरवली आहे. परलीतील स्थानिक नागरिकांनी नगर परिषद परली वैजनाथचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देत सरस्वती नदी आणि बसवेश्वर कॉलनीलगत असलेल्या ओढ्यावरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या म्हणण्यानुसार सरस्वती नदी आणि संबंधित ओढा हे शहरातील महत्त्वाचे नैसर्गिक जलस्रोत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत नदीपात्र आणि ओढ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे झाल्याने नैसर्गिक प्रवाह बाधित होत आहे. परिणामी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत. सरस्वती नदीच्या पात्रातील आणि काठावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवावीत. शासकीय अभिलेखानुसार नदीची मोजणी करून अधिकृत हद्दखोना निश्चित कराव्यात आणि बसवेश्वर कॉलनीलगतच्या नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमणे काढून त्याचा प्रवाह पूर्ववत मोकळा करावा. या मागण्यांसाठी नागरिकांनी दिविनू 8 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून साखळी उपोषण सुरू करण्याची पूर्वसूचना दिली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. परळी शहरातील पर्यावरण आणि जलस्रोतांच्या संरक्षणाशी संबंधित हा महत्त्वाचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून प्रशासन या मागण्यावर काय निर्णय घेते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. सध्या इतकेच. अधिक अपडेटसाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. आम्ही आज इथं 3रा दिवस आहे आमचा साखळी उपोषणचा. श्री वैद्यनाथ भक्ती मंडळ मंदिर स्वच्छता सेवा अभियान गेल्या 4 वर्षापासून आपण मंदिर स्वच्छता करतो. तर आपण बघायला गेलं तर सरस्वती नदीवरील अतिक्रमण हे काढावे आणि सोमवारची मांस विक्रेता बंद करावे या प्रमुख मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत. दुसऱ्या आणखीन काय मागण्या आहेत? बसवेश्वर कॉलनीच्या वड्यावर सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे. तसं बघायला गेलं खूप जागी अतिक्रमण आहे, पण आमच्या प्रमुख मागण्या हेच आहेत की सोमवारची मांस विक्रेता बंद व्हावी आणि सरस्वती नदीवरील अतिक्रमण काढावे. सरस्वती नदीवरील अतिक्रमण काढण्यात यावं, कॉन्क्रिटीकरण करण्यात येऊ नये. कारण तिथलं जर कॉन्क्रिटीकरण केलं तर जुन्या गाव भागात पाणी राहणार नाही, बोरला किंवा आडाला पाणी राहणार नाही. ही नगरपालिकेनं काळजी घ्यावी आणि प्रत्यक्ष काम चालू केल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले आहेत आणि ते अर्धवट, त्याच्याबद्दल काय सांगा? त्याच्या बी निविदा आम्हाला दाखवाव्यात. वर्क ऑर्डर काय त्याच्या काय नाही ते पण आम्हाला समोर आणून दाखवाव्यात, जनतेला दाखवाव्यात. परळीतल्या ते कधी झालं, ते आतापर्यंत का बंद आहे काम, ते पण नगर परिषदनं परळीच्या जनतेला सांगावं. ह्याच्या अगोदर प्रयत्न केला का तुम्ही नगरपालिकेकडे संपर्क करण्याचा? आम्ही ह्याच्या अगोदर नाही प्रयत्न केला. ही पहिली वेळ आहे आमची, पण इथून पुढे आम्ही कंटिन्यू ह्याच्यात राहू. तुमच्या उपोषणाचा कितवा दिवस आहे? आज 3रा दिवस आहे. कसा गायब करायचा हे जर शिकायचं असेल तर आपल्या परळीच्या नगरपालिकाकडून शिकावं. भरपूर शिकण्यासारखं आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हेच आहे की सरस्वती नदीवर झालेलं कॉम्प्लेक्स. कारण की सरकारच्या नियमाप्रमाणे कोणत्याच नदीपात्रात कॉम्प्लेक्स बांधता येत नाही. हे अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणजे नदीचा श्वास कोंडलाय आणि ह्याला कुठेतरी नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे? सर्व जबाबदारी नगरपालिकेचं आहे. कारण की कॉम्प्लेक्स बांधून पुराचं गेल्या वर्षी पण आपण बघितलं होतं की टोटल पूर्ण पुराचं पाणी आपल्या गाव भागात लोकांच्या घरात घुसून टोटल पूर्ण गुडघ्या उडाले, ढव झाले होते. ह्याला सर्व जबाबदार ही नगरपालिकाच आहे. आणि शासनाचा फंड अशा प्रकारे त्यांना आणत आहेत आणि ज्या टायमाला ह्यांना कोणता शासनाचा फंड आणायचा आहे त्या टायमाला ते ओढा दाखवित आहेत. आणि जनतेने जर कोणता प्रश्न निर्माण केला, आम्हाला बांधकामाचा परवाना द्या, हे करत, ह्यांच्यासाठी ती सरस्वती नदी होत आहे. काही जण कॉन्क्रिटीकरणाचा घाट घालतायत आणि पंकजताई म्हणतात की तसं करू नये. नेमकं तुम्हाला काय, तुमची काय अपेक्षा आहे?
आमची अपेक्षा हीच आहे की आमच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण व्हाव्यात. ह्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उद्यापासून आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. दिवसात फक्त रोडे साहेब भेटायला आले, इथं कोणता स्थानिक कोणता नगराध्यक्ष भेटायला आले नाहीत, न कोणते नगरसेवक भेटायला नाहीत.